नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्य आणि जीवा या दोघांना विक्रम फ्रेंडशिप बँड बांधायला लावणार आहे आणि त्या दोघांच्या नात्याची एक नवीन सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर इकडे आता नंदिनीने लिहिलेली एक चिठ्ठी आहे. ती चिठ्ठी जीवा वाचणार आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये अगदी मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त केलेल्या असतात आणि ती चिठ्ठी जेव्हा जीवा वाचतो तेव्हा त्याला जाणवतं की म्हणजे नंदिनीच्या मनात माझ्याबद्दल असं सगळं आहे. हा एक गैरसमज असतो, कारण ती चिठ्ठी मानिनीने नंदिनीला लिहायला सांगितलेली असते विक्रमसाठी. तर हे सगळं जेव्हा घडणार आहे तेव्हा त्यांच्या नात्यातला गैरसमज कसा दूर होणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर विक्रम म्हणत असतो की तुझ्या केसात मी गजरा मारणार आहे, पण त्याआधी आणखी एक गोष्ट. तेव्हा सगळेजण तिथं पाहत असतात. तेव्हा आणखी एक सरप्राईज असं म्हणून हे चौघही ओरडत असतात. तेव्हा विक्रम मानिनीला टेबलच्या जवळ घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर तो बॉक्स उघडायला सांगतो. तो बॉक्स उघडल्यानंतर त्याच्यामध्ये एक चिठ्ठी असते. ती चिठ्ठी उघडायची, आता वाचायची असते मानिनीला. तेव्हा काव्या म्हणते की मानिनी काकू, ती चिठ्ठी जी आहे ना ती उघडायची आणि तुम्ही मोठ्याने वाचायचं, त्यात काय लिहिलंय ते. हे ऐकल्यानंतर मानिनी म्हणते की हो. मग आता ती चिठ्ठी लिहिलेली असते, त्यामध्ये एक कविता असते. खूप सुंदर अशी कविता त्याच्यामध्ये केलेली असते. तर विक्रमने मानिनीसाठी केलेली कविता. सोपं म्हणता म्हणता कठीण होतं सारं, विचारांचं पिसं उडवत तुझ्या एका नजरेने वाऱ्यासोबत जायचं. त्याचबरोबर पिसं उडवत जशी वाऱ्यासोबत जातात तसं लिहिलेलं असतं. आणि तीच कविता इकडे काव्याला आठवते, कारण जीवाने ती कविता काव्याला बोलून दाखवलेली असते, म्हणून दाखवलेली असते. आणि त्याचबरोबर वाऱ्यासोबत जायचं तर जमिनीवर राहत नाही एक पान, तुला वजा केल्यावर आयुष्यात उरतच काय. म्हणजे त्यात खरंच विक्रम म्हणत असतो की बरोबर आहे मानिनी, तू जर माझ्या आयुष्यात नसेल तर माझ्या आयुष्यात असं काय उरणार आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणती अशी गोष्ट असणार आहे, तुझ्याशिवाय माझं आयुष्य काहीच नाहीये, असं विक्रमचं म्हणणं असतं. आणि ते विक्रमने त्या कवितेतून मांडलेलं असतं. आणि तेव्हा मात्र विक्रम आता मानिनीच्या जवळ येतो आणि मानिनीला म्हणतो की आता मी गजरा घालतो तुझ्या केसांमध्ये, असं म्हणत मानिनी त्याचबरोबर विक्रम दोघंही खुश झालेले असतात. मुलं तिथं असतात. मुलं म्हणत असतात की भारीच की, म्हणजे हे टॅलेंट आम्हाला माहीत नव्हतं. तेव्हा मात्र आता सगळेच तिथे बोलत असतात. मग तिथे नंदिनी म्हणत असते की हे माहीत नव्हतं, हे कधी केलेलं आहे. तेव्हा मानिनी सांगू लागते की अगं हे टॅलेंट त्यांच्याकडे आधीपासूनच आहे. मग विक्रम सांगत असतो की ही कविता जी आहे ती मी पहिल्यांदा केलेली होती आणि जीवाला पण ही कविता खूप आवडते. तेव्हा जीवा आणि काव्या दोघंही एकमेकांकडे पाहत असतात, कारण जीवाने ती कविता काव्यासाठी म्हणलेली असते. इकडे आता खुश झालेली असते ती म्हणजे रम्याला एक वेगळाच आनंद झालेला असतो. रम्याच्या डोक्यात वेगळंच सुरू झालेलं असतं. रम्या म्हणत असते की चला, आज मी हा फ्रेंडशिप बँड आहे तो पार्थला बांधणार आहे आणि त्याला घट्ट मिठी मारणार आहे नेहमीसारखी. म्हणजे नेहमी जसं मी पार्थला मिठी मारते तसं जाऊन मिठी मारणार, हा फ्रेंडशिप बँड बांधणार आणि माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त होणार, असं तिचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता तिथं असते ती म्हणजे वसू. आणि वसू म्हणत असते की तुझं काय चाललंय ग, तुला कळतंय का हे सगळं काय घडतंय. अगं एकतर माझा इथं जीव जायची वेळ आली आहे. मी त्या पिहूकडे गेली होती आणि पिहू मला बघून घाबरून पळून गेली. एवढे सगळेजण तिथं होते पण पिहू माझ्याबरोबर बोललीच नाहीये, ती निघून गेली. तुला कळतंय का याचा अर्थ काय आहे. म्हणजे नक्कीच पिहूने ते ऐकलेलं आहे. तेव्हा इकडे रम्या म्हणते की बरोबर आहे आई, कारण मला मी बाहेर मगाशी येत होते ना तेव्हा नंदिनी आणि जीवा यांचं बोलणं ऐकलंय, उद्या तुझा बँड वाजणार आहे, असं म्हणत रम्या आईला भीती घालत असते. तेव्हा मात्र वसू म्हणत असते म्हणजे. तेव्हा ती सांगत असते की अगं त्यांनी काउन्सिलरला बोलवलंय आणि उद्या काउन्सिलर येणार आहे. हे ऐकल्यानंतर आता या दोघींनाही भीती वाटायला लागलेली असते की काउन्सिलर येणार आहे म्हणजे. तेव्हा ती म्हणते की काही झालं तरीही त्या पिहूच्या मनातलं सत्य काही बाहेर येऊ द्यायचं नाही. काउन्सिलर जरी आला तरच सत्य बाहेर येणार आहे ना, अन्यथा ते सत्य बाहेर येणारच नाहीये. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र दोघीही बोलत असतात आणि त्यासोबतच म्हणत असतात की काउन्सिलरला आपण इथे येऊ द्यायचं नाहीये. तेव्हा वसू म्हणत असते की बघ उद्या मी काय करते, कारण काहीही झालं तरीही उद्या एक गोष्ट अशी करणार आहे की ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता. तेव्हा मात्र
इकडे तिच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं आणि ती म्हणत असते की माझं प्यादा आहे त्याला मी उद्या वजीर बनवणार आहे. आता हिचं प्यादा म्हणजे कोण तर दीपक. दीपकलाही पुन्हा आणणार आणि त्याला वजीर बनवणार असं सगळं हिच्या डोक्यात चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की विक्रम त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि म्हणत असतात की आज आणखी एक गोष्ट आहे तुम्ही सगळेजण विसरताय. तुमच्या लक्षात येत नाहीये की गोष्ट नक्की कोणती आहे असं विक्रमचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा सगळेजण विक्रमकडे पाहत असतात नक्की काय आहे आज. तेव्हा विक्रम म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही विसरणारच आहे. आज फ्रेंडशिप डे आहे ना, मग आज फ्रेंडशिप बँड बांधलं पाहिजे ना. आणि मला माहिती होतं तुम्ही चौघं काय एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधणार नाही किंवा आणणार नाहीये, म्हणून मी स्वतः घेऊन आलेलो आहे. कसं आहे माहिती आहे का, बायको असते ना तीच आपली सगळ्यात जवळची मैत्रीण, सखी, फ्रेंड सगळं असते. त्यामुळं पहिलं फ्रेंडशिप बँड तिला बांधायचं. या पद्धतीने विक्रम बोलत असतो आणि त्याचबरोबर त्यांचं हे बोलणं चाललेलं असतं आणि म्हणत असतो की हे घ्या मी आणले तुमच्या चौघांसाठी पण फ्रेंडशिप बँड. असं म्हणत विक्रम ते फ्रेंडशिप बँड त्यांना देत असतो आणि म्हणत असतो की बांधा, आत्ताच्या आत्ता बांधा. त्यावरती लगेचच तिथे मानिनी म्हणते देशमुख जरा शांत. अहो आपण लग्न त्यांच्यावर थोपवलेलं आहे. आता जे मैत्रीचं नातं आहे ते त्यांच्या मनातून येऊ द्या ना, त्यांच्या स्पेसमध्ये बांधू द्या त्यांना ते फ्रेंडशिप बँड असं मानिनी सांगत असते. आणि इकडे आता विक्रमला शांत करत असते. विक्रम मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही हे फ्रेंडशिप बँड आहे ते बांधावंच लागणार आहे असं विक्रमचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र नंदिनी त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. नंदिनी म्हणते की हो आम्ही ते बांधतो, पण आधी तुम्ही हे जे आईंसाठी आणलंय ना ते खाल्लं पाहिजे ना, ते थंड होऊन जाईल, तुम्ही भरवावर आईंना. तेव्हा विक्रम म्हणतो की हो. म्हणजे असं विक्रमचं असं काहीतरी वेगळंच दाखवलंय. म्हणजे खूपच मजेशीर असा माणूस आहे, घराला बांधून ठेवणारा, एकमेकांशी प्रेमाने वागणारा, सुनांशी सुद्धा आपलंसं करून वागणारा असा हा विक्रम आहे. परंतु इकडे आता नंदिनी, जीवा, काव्या, पार्थ यांच्या सगळ्यांच्या डोक्यात एक वेगळे विचार सुरू आहेत. त्यांना त्या विचारांचा त्रासही होत आहे. परंतु या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता मग हे दोघांचं चाललेलं असतं. मग दोघंही एकमेकांना भरवतात आणि त्यानंतर त्यांच्या दोघांनी एकमेकांसाठी जे सरप्राईजेस असतात ते सुरू झालेले असतात. संध्याकाळी छान असं जंगी सेलिब्रेशन होणार असतं आणि मग तो पुरणपोळीचा जो बेत असतो तो आता दोघंही एकमेकांना घास भरवतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता मानिनी सुद्धा खुश असते, कारण विक्रम ज्या पद्धतीने तिला सरप्राईज देत आहे, ज्या पद्धतीने तिच्याशी बोलत आहे, या सगळ्या गोष्टी खूप छान अशा चाललेल्या असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता ते फ्रेंडशिप बँड हातात असतात. जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ चौघांच्याही हातामध्ये ते फ्रेंडशिप बँड असतात. आणि हे फ्रेंडशिप बँड बांधायचे कसे, नक्की काय करायचं आहे हा प्रश्न मात्र इथे उभा राहिलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की नंदिनी आणि जीवा आता ते फ्रेंडशिप बँड घेतात आणि रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यानंतर ते फ्रेंडशिप बँड त्यांच्या हातात असतं आणि ते दोघंही आता विचार करत असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो की हे फ्रेंडशिप बँड बांधावं लागेल आपल्याला. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते काय, पण आहे का आपल्यामध्ये तसं नातं, मग का बांधायचं ते फ्रेंडशिप बँड. त्यावरती जीवा म्हणतो मग सगळ्यांची फसवणूक होईल ना. तेव्हा नंदिनी म्हणते की बांधूया, तुमचं तुम्ही बांधा, माझं मी बांधते आणि सगळ्यांना कळेलच ना. असंही त्यांना ते बँड बघायचं आहे हातामध्ये, बाकी काय त्यांना देणं घेणं नाही आहे त्याच्याशी असं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर जीवा म्हणतो ही त्यांची फसवणूक नाही का होणार, आपण त्यांना फसवतोय असं नाही का वाटणार, असं जीवा बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते आतापर्यंत काय करतोय, आपण त्यांना फसवतच आलेलो आहे, आपण त्यांना फक्त फसवतच असतो असं नंदिनी बोलत असते. जीवा मात्र पाहत असतो. ती म्हणते की बांधा, तुमचं तुम्ही बांधा आणि माझं मी बांधते. जीवा म्हणतो पण रूममेट्समध्ये मैत्री होत नाहीये का. तेव्हा नंदिनी म्हणते पण आपल्यामध्ये आहे का, नाहीये ना आपल्यामध्ये, मग का फसवायचं त्यांना. म्हणजे इतके दिवस नंदिनी एफर्ट्स घेत होती, आता जीवा त्याच्या बाजूने एक पाऊल टाकतोय, पण नंदिनीला मात्र अजिबात ऐकायचं नाहीये. काहीही झालं तरीही नंदिनी मात्र ऐकायला तयार नाही. नंदिनीला ह्या गोष्टी मान्यच नाहीयेत. अशा पद्धतीने तिचं वागणं चाललेलं असतं. इकडे आता काव्या पार्थच्या मागे लागलेली असते. ओ देशमुख बांधू द्या ना हे फ्रेंडशिप बँड असं म्हणत पार्थशी बोलत असते, पार्थला विचारत असते. परंतु पार्थ मात्र ऐकायला तयार नसतो. पार्थ म्हणतो कशासाठी बांधायचं हे फ्रेंडशिप बँड, कारण आपल्यामध्ये आहे का मैत्री. तेव्हा काव्या म्हणते की आता बांधूया ना फ्रेंडशिप बँड, मग होईल ना मैत्री असं काव्या सांगत असते. परंतु ऐकायला तयार नसतो तो म्हणजे पार्थ. पार्थ म्हणत असतो की नाही, आपल्यामध्ये जर ते मैत्रीचं नातं नसेल तर ते फ्रेंडशिप बँड बांधायचं नाही. काव्या म्हणते की साधं फ्रेंडशिप बँड आहे,
आणि ते बांधल्याने काय होणार आहे आणि होईल ना आपल्यामध्ये मैत्री. तर पार्थ मात्र ऐकायला तयार नसतो. पार्थही इकडे अडून बसलेला असतो, तिकडे नंदिनी अडून बसलेली असते. मग काव्या म्हणत असते, सगळ्यांना वाईट नाही का वाटणार आपण हे बँड बांधलं नाही तर. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही वाटणार कोणाला काही. असं म्हणत तो शांत राहतो. तेव्हा ती म्हणते की विक्रम काकांनी किती प्रेमाने आपल्यासाठी दिलं होतं नाही, आणि तुम्ही नाही म्हणताय. पार्थ उठून तसाच जातो. पार्थ ऐकायला तयार नसतो. पार्थ म्हणतो, तसं जर घरातल्यांना बघायचं असेल तर तुमची मैत्रीण आहे ना अनिशा, तिला बोलवा आणि तिच्याकडनं बांधून घ्या. तेव्हा काव्या म्हणते की काय प्रत्येक वेळेस असे टोमणे मारणं गरजेचंच आहे का? अशाच पद्धतीने तुम्ही माझ्याशी बोलणार आहात का? असं बोलणं सुरू असतं. परंतु इकडे आता ऐकायलाच तयार नसतो पार्थ. काव्या म्हणत असते की बास, तुम्ही अशा पद्धतीने माझ्याशी बोलताय इथंपर्यंत मला माहिती आहे, पण जरा तुम्ही कधी माझ्याशी प्रेमाने पण बोलून बघा. प्रत्येक वेळेस फक्त टोमणेच मारत असता, असं ती बोलत असते. परंतु पार्थ मात्र ऐकायला तयार नसतो. पार्थ म्हणत असतो की नाही. तेव्हा तो म्हणतोय की मला नाही बांधायचं ते फ्रेंडशिप बँड, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा मात्र काव्या विचार करत असते. काव्या म्हणत असते की मान्य, काही झालं तरीही आता पुन्हा या माझ्याकडे, मग ते फ्रेंडशिप बँड तुम्हाला कसं बांधायला लावते ते बघा, आणि मी बांधूनच घेणार नाही, असं काव्याचं बोलणं चाललेलं असतं. खरं तर काव्याला पारचा राग आलेला असतो. काव्या स्पष्टपणे शांतपणे त्याला समजून सांगत असते, पण त्याला मात्र ऐकायचंच नसतं. तो नाही म्हणूनच बसलेला असतो आणि ते फ्रेंडशिप बँड त्याने तिच्या हातात दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की घ्या, बांधून घ्या तुमच्या हाताने ते फ्रेंडशिप बँड. तेव्हा मात्र काव्या म्हणते की ठीक आहे, अजिबात नाही बांधून घेणार. आता पुन्हा येऊन तुम्ही माझ्या हातापाया जरी पडलात ना तरी सुद्धा मी ऐकणार नाही, असं काव्या बोलत असते आणि तसं बोलून तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे त्या दोघांचं जे बोलणं वागणं जे असतं ते खूपच भारी असं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर नंदिनीसुद्धा आता अजिबात शांत राहत नसते. नंदिनीचंही वेगळंच सुरू असतं. नंदिनीच्या डोक्यात वेगळेच विचार असतात. आणि इकडे जीवा मात्र स्वतःच्या हाताने ते फ्रेंडशिप बँड हातामध्ये बांधून घेतो. आणि नंदिनी मात्र बांधायचा प्रयत्न करत असते, पण तिला काही बांधता येत नाही. मग जीवा नंदिनीच्या जवळ जातो आणि म्हणतो, बघू मी बांधून देतो. असं म्हणत जीवा नंदिनीच्या जवळ पोचलेला असतो आणि तो तिला ते फ्रेंडशिप बँड बांधून देतो. आणि त्यानंतर नंदिनीही बांधून घेते. तेव्हा जीवा म्हणतो की बघितलं का, शेवटी माझ्याकडूनच बांधून घेतलं ना. तेव्हा नंदिनी मात्र जीवाकडे पाहत असते. जीवाला म्हणत असते की हो बरोबर आहे, पण, आणि जीवा हसतो आणि निघून जातो. कारण आता संध्याकाळच्या पार्टीची तयारी करायची असते. ॲनिव्हर्सरीची पार्टी दणक्यात करायची आहे असं ठरलेलं असतं. त्याचबरोबर पिहू तिथे येते आणि पिहू म्हणत असते की नंदिनी वहिनी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हा बोल, आणि एवढे फ्रॉक घेऊन का फिरतेस तू, काय आहे हे सगळं, असं विचारते. तेव्हा ती म्हणते, संध्याकाळी पार्टी आहे ना, मग संध्याकाळी कोणता घालायचं आहे ते मला कळत नाही आहे, म्हणून मी आलेली आहे, असं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे जीवाला आठवत असतं ते म्हणजे नंदिनीच्या हाताला जेव्हा लागलेलं होतं तेव्हा जीवा ते जे बँडेज होतं ते व्यवस्थित करून द्यायचा, नंदिनीला ते बांधून द्यायचा, तिची काळजी घ्यायचा, हा प्रसंग आठवत असतो. म्हणजे अगदी फ्रेंडशिप बँड बांधल्यासारखंच त्याने ते बँडेज तिच्या हातात बांधलेलं असायचं. या गोष्टी त्याला आठवत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता नंदिनीच्या हातात तर फ्रेंडशिप बँड बांधून झालेलं असतं, परंतु जीवा मात्र बोलूनही गेलेला असतो. आणि नंदिनी मात्र पिहूला आता सांगत असते, विचार करत असते की हे काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने हे घडतंय, हे नातं काय आहे, असे अनेक प्रश्न आता पडलेले असतात. आणि त्या प्रश्नांची उत्तरं जीवा आणि नंदिनी या दोघांनाही हवी असतात. पिहूला आता कोणता फ्रॉक घालायचा आहे ते नंदिनी सांगते. आणि एवढंच नाही तर पिहूला ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या ना काउन्सिलर येणार आहेत, त्यामुळे तुझ्या मनात जे काही प्रश्न आहेत, ज्या काही शंका आहेत, त्या सगळ्या शंकांचं निरसन होणार आहे. त्यामुळं काळजी करू नको, उद्यापासून सगळं व्यवस्थित असणार आहे, तुझं सगळं टेन्शन कमी होणार आहे. आणि मग नंदिनी पिहूला सांगते की तुला कोणता फ्रॉक आवडलाय सांग. त्यावरती पिहू सांगते की मला हा आवडलाय. नंदिनी म्हणते की चालेल घाल, खूप सुंदर दिसेल तुला तो फ्रॉक, असं नंदिनी आवर्जून पिहूला सांगते. पिहू पण खुश होते आणि तिथून जाते. कारण पिहूलाही भारी वाटत आहे की आयुष्यामध्ये तिच्या खरंच एवढी खळबळ माजलेली आहे, तिला ते सत्य सांगायचं आहे पण ते सांगता येत नाही आहे, ही भीती तिच्या मनात निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता विक्रम जो आहे तो किचनमध्ये असतो, तो कॉफी बनवत असतो. तेव्हा काव्या तिथे येते आणि म्हणते, काका तुम्ही. तेव्हा विक्रम म्हणतो की हां कॉफी बनवतोय. काव्या म्हणते की भारी बाबा, हे तुम्ही मानिनी काकूंसाठी बनवताय ना. तेव्हा विक्रम म्हणतो, हो ना, एक बहाणा आहे गं, पळवाट आहे. काय झालं माहिती आहे का, तिच्या माहेरच्यांचा फोन आला
आणि नेमकं तुला सांगू का काय होतं माहिती आहे का, असं काहीतरी सेलिब्रेशन वगैरे असलं की मग त्यांचा फोन येतो आणि मला तिथून निघून यायचं होतं. मी फोन मानिनीकडे दिला आणि तिथून पळत इकडं आलो, का तर मला ना बोलायचं नव्हतं, असं विक्रम सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणते, हो आमच्या घरी असंच असतं, सेलिब्रेशन असलं की मग त्या लोकांचे फोन येतात, हे काव्या सांगत असते. दोघंही हसत असतात. तेव्हा काव्याला विक्रम म्हणतो, तुझ्यासाठी बनवायची का कॉफी, म्हणजे तू घेणार आहेस का? काव्या म्हणते की खरंच मानिनी काकू नशिबान आहेत, त्यांच्या नशिबात असं सगळं घडतंय. हे छान असं दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा काव्या म्हणते की काका तुम्ही किती डॅम्बिस आहात हो. तेव्हा विक्रम तिच्याकडे रागाने पाहतो आणि काव्या सहज बोलून गेलेली असते, पण तिच्या लक्षात येतं तिची चूक झालेली आहे, म्हणून ती शांत होते. पण विक्रम मात्र सुरुवातीला चिडल्याचं दाखवत असतो आणि मनापासून हसत असतो. तेव्हा मात्र काव्याला लक्षात येतं की ठीक आहे, पण तिची चूक झालेली आहे ही गोष्ट मात्र तिच्या चांगलीच लक्षात आलेली असते. तिनं अशा पद्धतीनं त्यांना बोलायला नको आहे असं तिला वाटत असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र आता विक्रम त्या दोघांशी बोलत असतो आणि त्याच वेळी पाठीमागून जीवा चाललेला असतो. तेव्हा विक्रम म्हणतो की अरे जीवा, तू तू काय करतोयस इथं, असं विक्रम आवर्जून जीवाला सांगत असतो. जीवा सांगतो पाणी घ्यायला आलेलो, पण हे दोघंजण आहेत, त्याचबरोबर काव्या तिथं आहे, म्हणून विक्रम आणि काव्या तिथं बोलतायत हे पाहूनच जीवा तिथून निघालेला असतो माघारी. तेव्हा तो पाणी घेतो आणि विक्रम आणि काव्या यांचं छान असं बोलणं चाललेलं असतं. काय झालं मग, फ्रेंडशिप बँड बांधला का नाही, काय होतंय नक्की, कोण नाही म्हणतंय, हे बोलणं चालू असतं आणि त्या गोष्टी जमलेल्या असतात. काव्या पण लक्ष देऊन सगळं बोलणं ऐकत असते. छान अशी कंपनी इकडे विक्रमला ती देत असते. तेव्हा जीवा तिथे येतो आणि पाहू लागतो. जीवाला तर सगळ्या आठवणी आठवत असतात. काव्या आणि त्याने एकत्र घालवलेले क्षण त्याला आठवत असतात आणि तो मात्र आता या दोघांकडेही पाहत राहतो. तेव्हा मात्र आता विक्रम म्हणत असतो की अरे जीवा थांब ना, काय झालं, अरे थांब जरा वेळ, तुला कॉफी हवी आहे का, पाणी घे आधी. आणि कुठे काव्याला विचारून झालेलं असतं फ्रेंडशिप बँड. तेव्हा इकडे आता जीवाला विचारतो, जीवाच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड दिसतं. तेव्हा विक्रम म्हणतो नंदिनीने बांधलंय ना. तेव्हा जीवा सांगतो की हो. त्यानंतर विक्रम इकडे काव्याला विचारत असतो तुझं काय झालं. तेव्हा ती सांगते की कसं माहिती आहे का, पार्थ्यांची मीटिंग आहे ना, आणि मग ते रंगीबेरंगी बँड कसं चालेल वाटेल, ते ऑनलाईन मीटिंग आहे ना त्यांची, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र विक्रम म्हणतो अरे माझ्या लक्षातच नाही आहे, तू आणि काव्या दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होता ना रे, मग तुम्ही नाही का बांधलं एकमेकांना फ्रेंडशिप बँड, बांधा की रे, असं काय करताय. नाही तुमच्याकडे नसेल ना, मी आलोच घेऊन. तेव्हा मात्र काव्य आणि जीवा दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात आणि विक्रम जातो आणि फ्रेंडशिप बँड घेऊन येतो आणि काव्य आणि जीवाला दोघांनाही मागे लागतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की विक्रम हट्टाला पेटलेला असतो की तुम्ही दोघांनीही फ्रेंडशिप बँड बांधायचंच आहे, असा हट्ट विक्रमचा चालू झालेला असतो आणि तो मागं लागत असतो की तुम्ही फ्रेंडशिप बँड बांधा बांधा, असं त्याचं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आता पाहायला मिळतं की काव्य आणि जीवा दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. त्याचवेळी नंदिनी आणि मानिनी दोघीही आता मानिनीला विक्रमसाठी एक लेटर लिहायचं असतं आणि ते लेटर तिथे नंदिनीला ती लिहायला सांगत असते. म्हणजे नंदिनी लेटर लिहिते, पण ज्या भावना असतात त्या मानिनीच्या मनातल्या असतात, विचार मानिनीचे असतात आणि मग त्या लेटरमध्ये ज्या सांगितले आहे तसं लिहित असते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की तुम्ही माझ्यासाठी गजरा आणता, मला घास भरवता, पण मला तुम्ही जे माझ्यासाठी एफर्ट्स घेतात आणि सॉरी म्हणायला जी धडपड करता ती खूप क्यूट असते. आणि त्याचबरोबर आपलं नातं असं आयुष्यभर बहरत राहावं यासाठी आपण दोघंही प्रयत्न करत असतो, हे सगळं त्यात लिहिलेलं असतं. आणि त्याचबरोबर खाली लिहिलेलं असतं युअर लव्हिंगली मानिनी, असं असं ती सांगत असते. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की युअर लव्हिंगली लिहूया, त्यांना कळणारच आहे ना तुम्ही हे त्यांच्यासाठीच लिहिलेलं आहे, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मानिनी म्हणते की हो चालेल. आणि त्याचबरोबर आता तो जो पेपर आहे तो तिथंच टेबलवर राहतो. दोघेही कामानिमित्त बाहेर जातात आणि मग रूममध्ये येतो तो म्हणजे जीवा येतो. ते तारात आलेला तो कागद उडून आलेला असतो, तो उचलून घेतो आणि तो वाचू लागतो. तो म्हणतो हे अक्षर तर नंदिनीच आहे ना, आणि मग नंदिनीने काय लिहिलं आहे. आणि मग तो म्हणतो की खरंच म्हणजे हे नंदिनीने माझ्यासाठी लिहिलं आहे. आणि मग हे सगळं काय आहे. तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि नंदिनी म्हणते तुम्ही वाचताय. म्हणजे पुन्हा लक्षात येणार आहे की नक्की चिठ्ठीचा काय गैरसमज झालेला होता आणि डिवोर्स का घ्यावा लागला आहे, हे सत्य आता जीवाला कळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.